कीर्तनकाराला गाण्याचं अंग असावं, म्हणजे नय अभिनय अभिनय याद्वारे ते प्रबोधन होत असतं. परंतु जर संगीताचंच अंग प्राधान्य झालं आणि भक्ती ज्ञानाचं अंग जर गौण झालं तर मग ते चुकीचं झालं की हो. हे ओवी किंवा अभंग फक्त निमित्ताला घेतात आणि मग गाणं मनोरंजन बाकीचं काय असेल ते आपलं वैयक्तिक कोणावरती बोलायचं नाही. परंतु असं जे चाललंय ना हे पाहिल्यानंतर तर खूप त्रास वाटतो. आता तुम्हाला मी कितीतरी कीर्तनकार असे दाखील की कीर्तनाच्या अगोदर त्यांना बोलायचं आणि म्हणायचं विना घेऊन हरिपाठ एकटा म्हण, मागं पुढं कोणीच म्हणणार नाही, तू एकट्याने म्हणायचं इथपासून ते तिथपर्यंत. त्याला सरळ सरळ हरिपाठ म्हणता नाही यायचं हो. वाईट अवस्था आहे महाराज. अहो जी बाई 200, 250, 300 रुपये रोजाने कामाला जाते तिने तिथे 500 रुपये वर्गणी देणगी दिली असते आणि तिचे पैसे आपण 1.5 तासामध्ये घेऊन जातोय. आणि कसे पैसे घेऊन जातो ते धर्म कार्यकर्ता, देश कार्यकर्ता आणि सांप्रदायिक शुद्ध कार्यकर्ता किती पद्धतीने त्याची वहिवाट होती, विल्हेवाट होती हे कीर्तनकारांना जाणून घ्यायला नको का? समाजाचा ह्या क्षेत्राकडे पाहण्याचा हेतू मनोरंजनाचं साधन असं बसलाय, पण समाजाचा हो दे की हो, कीर्तनकाराचा हो नाही. कीर्तनकार. नमस्कार, मी गणेश पोकळे. आपल्या सगळ्यांचं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे. आज मुद्दा आपला एकंदरीत महाराष्ट्रात अनेक विषय आहेत, पण त्यातलाच एक विषय असा आहे की ज्या संतांनी ज्या महाराष्ट्राला अनेक विचार दिलेत, अनेक पार्श्वभूमी आहे आणि अनेक अशा गोष्टी दिल्यात की आपण त्याला अद्वितीय म्हणू शकतो. म्हणजे ज्या महाराष्ट्रात आहेत, जे महाराष्ट्रात संत होऊन गेले ते इतर राज्यात नाही आहेत. देशभरातला जर विचार केला तर अनेक राज्यात हे संतांची पार्श्वभूमी नाही, संतांची संस्कृती नाही, संतांचे विचार नाहीत. तर याच्यापासून अनेक राज्य मुकलेत. पण सुदैवाने आपण असे राज्यात आहोत महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत असताना संतांच्या वारकरी परंपरेला, संतांच्या विचारांना, अभंगाला आणि त्याच्यामधून जो काही समाजाचा जो बदल घडतो किंवा समाज प्रबोधन होतं याला फार महत्त्व आहे. आता काही लोकांनी याच्यावरती चर्चा करायची, म्हणजे आपण चर्चा करतोय पण असं म्हणू शकतो की चर्चा करण्याची वेळ आणली. असे 2 मुद्दे आहेत. आता संत तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी, एकनाथांनी, जे काय संत होऊन गेल्यांनी काय सांगितलं आहे आणि काय होतं आहे किंवा काय व्हायला पाहिजे, असे 2-3 आपले मुद्दे आहेत. माझ्यासोबत वारकरी संप्रदायाचा ज्यांचा गाढा अभ्यास आहे, ज्यांनी खोलात जाऊन वारकरी संप्रदायाला पाहिले, ज्यांनी काय सांगितलं किंवा काय सांगायला पाहिजे अशा अनेक गोष्टींची गेली अनेक दिवसांपासून उकल करतात ते आदरणीय दादा महाराज पोवळ माझ्यासोबत आहेत. ते आपल्याला ह्या गोष्टीवर बोलतील. पुढं आपण ते काय सांगतायत हे पाहूयात. पण महाराष्ट्रात ह्या विषयावरती चर्चा करण्याची वेळ आली किंवा आणली गेली असं म्हणूयात आपण. लेट्सअप मराठीमध्ये आपलं महाराज स्वागत आहे. धन्यवाद. आत्ता प्रश्न असा आहे माझा पहिला की पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही दिल्यानंतर मी दुसरा प्रश्न विचारेन. पहिला प्रश्न असा आहे की संत तुकारामापासून माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराज किंवा अनेक जे संत आहेत यांनी नक्की जे काही लिहून ठेवलं आहे, जे अभंग आहेत, जी रचना आहे किंवा समाज प्रबोधन म्हणून जे काही वारकरी संप्रदाय, तर त्यांचा नक्की मेन उद्देश काय आहे? संतांकडून जर मेन उद्देश पाहिलं तर समाजामधील अध्यात्माविषयी असणारं अज्ञान, अंधश्रद्धा ही दूर व्हावी. समाज हा भक्ती परंपरेमधून धर्माला अनुसरून अध्यात्मामध्ये प्रवृत्त होऊन त्याच्या जीवनातलं असणारं जे काही आध्यात्मिक असणारं अज्ञान ते दूर होऊन तो एक सामर्थ्यशाली मनुष्य होऊन किंवा मुक्त पुरुष होऊन पुढं नावावर पाल्यावा, हाच संतांचा मुख्य हेतू आहे. तो जरी मुख्य हेतू असला तरी संतांना असं काय अपेक्षित होतं की आम्ही जे ठेवलं आहे त्यातनं काय घडावं समाजात? आता कसं आहे, हा कलियुगाचा महिमा फार विचित्र आहे. त्याच्याकडे आपण आता किती बोललं तरी त्याचा उपयोग व्हायचा होणार नाही. पण संतांनी जे आपल्याकरता म्हणजे समाजाकरता करून ठेवलं आहे ते म्हणजे त्यांचं साहित्य, ग्रंथसंपदा. ग्रंथसंपदा आता ज्ञानोबरायाकडून पाहिलं तर ज्ञानोबरायांचं जे काही पंचकाव्य आहे, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, 65, हरिपाठ, गाथा वगैरे, तुकोबरायाचा प्रामुख्याने गाथा, याच्यामधून त्यांनी जे भक्तिज्ञान आपल्यापुढं मांडलेलं आहे. तुम्ही आज ज्ञानोबराय प्रत्यक्ष समाधीमधून तुमच्यासमोर बोलायला येऊ शकत नाही, परंतु ज्ञानेश्वरी मार्फत तुमच्याशी त्यांचा डायरेक्ट संवाद होऊ शकतो. त्याद्वारे मग तुम्हाला आध्यात्मिक जे काही शंका कुशंका असतील हे निश्चित तुमचं निवारण होईल. पण असे तुम्हाला संत वाङ्मय हे स्वतः समजणार नाही, कोणाकडून तरी ते श्रवण करावं लागेल. हा म्हणजे महाराजांकडनं. हा महाराजाकडं, म्हणजे कोणी ज्ञानी तुम्हाला वाटतात संप्रदायातील, कारण ही संतांची भाषा ही जरी मराठी वाटली तरी ती पारिभाषिक आहे, त्यांच्या अनुभूतीतली आहे. म्हणजे ज्यांना काही त्या टोकापर्यंत ती, आता कसं आहे ज्ञानोबरायाला जे सांगायचं आहे त्या पूर्ण अंशावर गेलेला क्वचितच एखादा, पण ठीक आहे अल्प अंशावर जरी असला तर त्याच्याकडून बी आपल्याला भरपूर काही उकल होऊ शकते. आता माझा दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही जे सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा संतांनी जे सांगितलं त्याच्या पूर्ण अंशापर्यंत जाणं कठीण आहे. तो जरी काही अंशापर्यंत गेला आणि त्याच्यातनं जगणं सुखल झालं तरी हरकत नाही. पण
आज जे काय चाललंय, संतांच्या जे विचार ठेवले त्यांनी अभंग आहेत त्याच्या माध्यमातून जे काय आज त्याला आपण गाणे म्हणू, त्याला आपण वेगळे विचार म्हणू, पण संतांनी जे मूळ सांगितलं ते सांगतात का आजचे महाराज? नाही, आता हे कसं आहे, जर टक्केवारीत जर पाहायचं म्हटलं तर संतांचं जे मेन गाभा आहे ग्रंथामधून ती सांगणारे महाराज लोक महात्मे आहेत, नाही असं नाही, पण त्यांची संख्या खूपच कमी झाली असं म्हणावं लागेल, ते आपल्याला कबूलच करावं लागेल. आज सप्ताहामार्फत गावागावामध्ये पारायणात जे काही कीर्तनं होतात याला संगीताचं, मनोरंजनाचं आणि अजून बरंचसं काय आवडून येऊ ठेपलं आहे. हा काही संतांचा तुम्हाला प्रमाण देऊन सांगतो. नाथबा म्हणतात, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना न कराव्या. कीर्तन करा असेल, प्रवचन करा असेल, त्याला काही दंडक घातलं संप्रदायाने. ती नारदी गादी कीर्तन परंपरा ही या भूमीवरली ज्ञानोबा तुकोबा निवृत्तनाथांच्या अगोदर त्याला नारदाची गादी म्हटलं जातं. म्हणजे व्यास संकादिक नारद तिथपासून आलेली परंपरा आहे. ज्ञानोबामार्फत ती पुनर्जीवित झाली, असं काही नाही की तिथून सुरू झाली. त्यांचा मुख्य हेतू नाथबाबांनी अगदी थोडक्या शब्दामध्ये आपल्यापुढे मांडला की भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर. म्हणजे तुम्ही कीर्तनाला अगदी प्रवचनाला त्या ठिकाणी उभे राहिले तर तुम्हाला भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य, प्रेम आध्यात्मिक असणारं यांनीच तुम्ही बांधलेले आहात. पण आता त्याच्यावरती बोलणारे खूपच महाराज मंडळी कमी आहे. त्याचं कारण असं आहे की याला व्यावसायिकरण आलं, याला राजकीयकरण आलं. मी तर असं म्हणेल की सप्ताह करणारे जे काही आयोजक मंडळी आहेत तीच बऱ्याच ठिकाणी चुकीची आहेत. राजकीय मंडळी जी आहेत ना, त्यांना असं वाटतं की हा सप्ताह आम्ही आयोजन केलं पाहिजे आणि मग ते त्या दृष्टीने. आता मला सांगा, यूट्यूबवर सर्च करून महाराज पाहिले जातात. यूट्यूबवर सर्च करून आता यूट्यूबवर काय आहे आणि पाहणारा कोण एखादा राजकीय कोण सामाजिक प्रतिष्ठानमध्ये कोणतरी असतो, त्याला अध्यात्मातलं किती ज्ञान आहे हे एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. तर त्याचं संशोधन करायचं म्हटलं तर. आणि मग आताचे एक नवीन पोरं फॅड निघाले, त्याला आता बहुअंशाने समाजामध्ये संगीताचं एक अंग येऊन ठेपलं आहे. कीर्तन करायला गाण्याचं अंग असावं, म्हणजे नय अभिनय अभिनय याद्वारे ते प्रबोधन होत असतं. परंतु जर संगीताचंच अंग प्राधान्य झालं आणि भक्ती ज्ञानाचं अंग जर गौण झालं तर मग ते चुकीचं झालं की हो. हा संतांचा मूळ हेतू नाही, हा संप्रदायाचा मूळ गाभा नाही आहे. त्याला तुकोबा तर म्हणले, जरी तुझं काय म्हणले त्याला, जर असं स्वर नाही देवी, तुला जरी स्वर दिला नसेल तरी जसं येईल. तुकोबारायांनी नाम भक्तीला विशेष महत्त्व दिलं, ज्ञानोबारायांनी ज्ञानाला महत्त्व दिलं. म्हणजे नाम आणि ज्ञान काही दोन नाही आहे, परंतु त्यांचा जो मूळ गाभा आहे, मूळ हेतू आहे, त्या हेतूपासून समाज आणि बहुतांश कीर्तनकार हे कुठंतरी दूर चालले असं मला तरी वाटतंय. तुम्ही आता बोलताना सांगितलं की म्हणजे गायनाचं अंग असावं, पण 2-3 गोष्टी की विवेक, वैराग्य, ज्याला अध्यात्म ज्याला म्हणतो, ह्या गोष्टी सोडून जो काय तो मूळ उद्देश आहे ते सोडून भरकटणाऱ्यांची संख्या किती आहे आज महाराष्ट्रात? आता जर इकडं पाहिलं, क्षेत्रामध्ये पाहिलं तर अध्यात्मामध्ये निपुण असणारे भरपूर मंडळी आहे. आज हे ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारे महात्मे आळंदी पंढरीमध्ये आहेत. रात्रंदिवस चिंतन करणारे, सूत्रग्रंथावरती चिंतन करणारे आहेत. परंतु खेडोपाडे आणि इकडं बहुसंख्य समाजामध्ये पाहिलं तर अध्यात्मज्ञानामध्ये निपुण असलेले आणि अगदी आता त्याचे खूप खाचाखोचा आहेत. वक्त्याला षडलिंगामध्ये बोलला पाहिजे, घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगाचे एक बेसमेंट असतं, त्या अभंगावर तो बोलला पाहिजे. त्याला इकडे अभंगावर एका अभंगावरती एका कवीवरती वर्षानुवर्ष बोलणारे महात्मे आहेत, एका कवीवरती. म्हणजे त्या ओवीमध्ये एवढं आहे. आणि हे ओवी किंवा अभंग फक्त निमित्ताला घेतात आणि मग गाणं, मनोरंजन, बाकीचं काय असेल ते आपलं वैयक्तिक कोणावरती बोलायचं नाही. परंतु असं जे चाललंय ना, हे पाहिल्यानंतर तर खूप त्रास वाटतो की बा संप्रदायाचा मूळ ढाचा काय आहे, पाठीमागील पूर्वसरी संतांची भूमिका काय आहे का नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही मूळ असं आहे, मूळ हेतूला तडा न जाता मग बाकीचे काही गोष्ट असल्या थोडंफार घडत असलं तर हरकत नाही, पण मूळ हेतूच राहत नसला. 2 तास तुम्हाला कीर्तन म्हणजे कीर्तन करण्याकरता आहेत आणि त्या 2 तासामध्ये तुम्ही जर मनोरंजन, हास्य, गाणं, नको तर अभिनय, कीर्तनामध्ये कसं नाचावं यालाही संप्रदायाने काही बांधिलकी दिलेली आहे का नाही. म्हणजे शृंगार रस असावा, पण किती असावा, विनोद असावे किती असावेत, त्याला बी काही म्हणजे प्रमाण दिलेलं आहे. पण आता ते सगळंच टाकून देऊन आता कसं आहे, हे मुक्त छंद याला कुठंतरी लिखित स्वरूपामध्ये नियमावली यावी, बंदिस्त असावं. हे बंदिस्त म्हणजे कसं, जसं तुम्ही पत्रकार होण्याकरता एक ठराविक कोर्स केला आहे का नाही, आहे का नाही, सर्टिफिकेट आहात तुम्ही, काहीतरी एक सर्टिफिकेट घेऊन मग समाजामध्ये तुम्ही चालले आहात. तसं कीर्तनकार आहेत, संस्था आहेत, परंतु असं काही नाही की बा एखाद्या इकडंच अभ्यास करून बी करू शकतो, त्याला कोणी रोखू शकत नाही. पण याला जर बांधिलकी आली
की ठराविक ठिकाणीच तुला सर्टिफिकेट घेतल्याशिवाय कीर्तन करता येणार नाही, तर हे अवडंबर थोडंसं कमी होईल. आणि हे व्हायला म्हणजे होणंच गरजेचं आहे. का तर या ठिकाणी जी संगीताचं विशेष महत्त्व आलं आहे. आणि मी तर म्हणतो संगीत आहेच हो, पण त्याला व्यावसायिकरण आलं. हम्म, ठरवून कीर्तन केलं जातं. हम्म. समाजामधून फोन येतो, महाराज मग तुमचं कीर्तन आम्हाला घ्यायचं आहे, किती किती पॅकेज लागेल पॅकेज. हा बरं झालं सुपारी म्हणत नाहीत. सुपारी शब्द तर दुसऱ्या ठिकाणी आहे. हा हा हा. मग किती पॅकेज आहे. मग आता तू जर यायचं असला 50 किलोमीटर सांगतो, मला 300 किलोमीटर न्यायचं, 350 किलोमीटर यायचं, 35,000 लागतील, 50,000 लागतील, 40,000 लागतील. म्हणजे अहो काय आहे मग सांगते एक जर मिनिट थांबवतो तुम्हाला. हां महाराजांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने किंवा लोकांनी लक्षात घ्यावा असा मुद्दा सांगितला की तुम्हाला सर्टिफाईड कुठेतरी होता आलं पाहिजे, त्या चौकटीत तुम्ही काहीतरी शिकले पाहिजेत आणि त्याच्यापुढे तुम्हाला त्याची परवानगी मिळायला पाहिजे. हा मुद्दा त्यांचा फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राने लक्षात घेतलं पाहिजे, सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. कारण ह्या इक्त मुक्त स्वातंत्र्याच्या ज्या गोष्टी करतायत ना, त्याचा स्वैराचार व्हायला वेळ लागत नाही. त्यातला मुद्दा त्यांनी फार महत्त्वाचा मानला. हा कंटिन्यू. अहो असं आहे. हां. ज्यांचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही, इतकी दयनीय अवस्था आहे. इतकी अहो वास्कराच्या फळावरती ज्याला विना घेऊन हे म्हणायचं आहे, भजन म्हणायचं आहे किंवा हरिपाठ घ्यायचं आहे, त्याचे कमीत कमी 500 अभंग, 1000 अभंग पाठ असो. कीर्तन करायचे कमीत कमी 2 ते 2,500 अभंग पाठ असावे, असा त्यांचा अलिखित नियम आहे. आता तुम्हाला मी कितीतरी कीर्तन असे दाखील की कीर्तनाच्या अगोदर त्यांना बोलायचं आणि म्हणायचं विना घेऊन हरिपाठ एकटा म्हण, मागं पुढं कोणीच म्हणणार नाही, तू एकट्याने म्हणायचं इथपासून ते तिथपर्यंत. त्याला सरळ सरळ हरिपाठ म्हणता नाही यायचं हो. वाईट अवस्था आहे महाराज. आणि गीतेचा एखादा अध्याय शुद्ध पद्धतीने म्हणून दाखव. ठीक आहे, गीता संस्कृताचं अध्ययन झालेलं नसेल, पण हरिपाठ तरी, हरिपाठ काकडा यासारखे साधे 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 बाबडे वारकरी असेल की त्यांचा हरिपाठ काकडा शुद्ध पाठ आहे. आणि महाराजांचा हरिपाठ पाठ नसावा आणि ते मात्र कीर्तन करता समाजामध्ये फिरतात. आणि या महाराजांचा मुख्य हेतू व्यावसायिकरण झाला आहे. 2 तासामध्ये जर तुम्हाला 30,000, 40,000, 50,000 मिळत असतील, कलेचं अंग असतं, बोलण्याची शैली असते, वकृत थोडंसं संगीताचं अंग आहे, थोडंसे विनोद इकून तिकून हे करायचे. आपण हे संगीताचं अंग आहे, विनोदाचं अंग आहे, हरकत नाही, आपण त्याची आक्षेप घेऊ शकत नाही. पण त्याची काही मर्यादा असली पाहिजे. तुम्ही कीर्तनात पूर्णपणे अभंग सांगितलं पाहिजे, कुठेतरी ते जोक आले पाहिजे. हे जो काय म्हणायचं तुम्ही. अहो तुम्ही जेवण करत असताना मीठ किती असो याला काही मर्यादा आहे नाही. त्या प्रमाणात तुमची जोक असले पाहिजे, त्या प्रमाणात तुमचं संगीत असलं पाहिजे. वगैरे 4 जरा स्वयंपाक करत असताना तुम्ही जर 1 किलोची बरणी त्याच्यामध्ये भाजी टाकली चालन का? किती पेच होणार ते. आहे की नाही? Right. तसं पण आता असेल समाज याच्यामध्ये खूप अज्ञान आहे. समाज कशामध्ये, आता समाजाचा दोष नाही विचारायचा. समाज काय करतो माहिती आहे का, सार्वजनिक असणारे जे सप्ताह आहेत ना, हे आमचे 1,000-500 रुपये धरा, एक देव कार्य आहे व देवाच्या कार्याला आपले विरोध नको, कोण करताय याच्यापेक्षा कार्य चाललंय देवाचं, आपल्याच्याने होत नाही, धरा आणि करा. मग आता मला तर आकडे वाचून आश्चर्य वाटतं की ह्या महाराजाला 40,000 लागले, इथं 25,000 लागले. अरे बापरे. मी तुम्हाला सांगतो 7 दिवसात सप्ताह 50,000च्या आत आणि उत्तम पद्धतीने बसून दाखवू. तुम्ही सांगितलंय तेच खरं आहे. कारण तुम्ही जे म्हणतायत ना, समाज, आपण हरकत नाही समाजाला काही प्रमाणात दोषी धरू, पण मला सांगा, आपण समाजाच्या पेक्षा वेगळे का ठरवतो? तुम्ही अध्यात्मात आहात, तुम्ही त्याचा अभ्यास केलाय, तुम्ही काहीतरी वेगळे आहात, मग तुम्हाला हे कळायला पाहिजे की आपण समाजाला कितपत फसवायचं. नाही, समाजाला दूषित ठरत नाही मी, समाज भाबडा आहे. हा. समाजाकडे ह्या गोष्टीचं अज्ञान आहे. लोकांनी समाजामध्ये का समजून घेऊ नये की आपण यांना का वर्गण द्यायला लावायची. नाही वर्गण देणारे कसे माहिती का, यांची भावना शुद्ध आहे, पण यांची भावना शुद्ध आहे की नाही याची शंका आहे. सर्वसामान्य जो मनुष्य आहे ना, शेतीमध्ये राबणारा, व्यवसाय करणारा, शेतमजूर, त्याची भूमिका काय असते, आपल्याच्याने पूर्ण वेळ देणं होत नाही. आणि ही आयोजक मंडळी काहीतरी निमित्ताने करून राहिलेत ना, मी ह्या आपली देणगी धरा आणि पार पाडावा. तुम्ही जे सांगता हे सगळ्या कीर्तनकारांनी जर समजून घेतलं, तेवढी पिळवणूक होणार नाही समाजाची. ही गोष्ट काय नाही व्हायची. हां. परंतु आता असे ना, कारण काही लोकांची लाखही फीस ऐकली मी, आता खरं खोटं माहित नाही. आहेत ना, आता माझं बी ते ऐकत आहे, आपण त्याला प्रत्यक्ष प्रमाण नाही इथं. 50,000, लाख, 60,000 आहेत ना. मग आता मला सांग, लाख रुपये कशात लागतात तू? अहो लाख रुपये आपण ते घेत असताना कीर्तन कराने असं म्हणजे मनात त्याचा असा विचार काय येत नाही, ही लाख रुपये माझ्याकडे कशा पती येऊन राहिले तर. अहो जी बाई 200, 250, 300 रुपये रोजाने कामाला जाते, तिने तिथे 500 रुपये वर्गण देणगी दिली असते, आणि तिचे पैसे आपण 1.5 तासामध्ये घेऊन जातोय. आणि कसे पैसे घेऊन जातो ते धर्म कार्य करता, देश कार्य करता, आणि सांप्रदायिक शुद्ध कार्य करता किती पद्धतीने त्याची वहिवाट होती, विल्हेवाट होती, हे कीर्तन कारण जाणून घ्यायला नको का? म्हणजे मी 100% कीर्तन करायला दोष देणार नाहीये का. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सोन्याहून पिवळे महात्मे ह्या संप्रदायामध्ये आहेत, आणि खूप घाणही माणसं याच्यामध्ये आहेत. आता कसं आहे, समाजात त्याला निवड करता आलं पाहिजे. आणि समाजाला कसं माहिती का, जे सांगतात ना सोनेम पिवळे, त्यांच्यापेक्षा हे बाकीचं आहे ना, गाण्याचं अंग आहे किंवा जोक आहेत, फक्त अध्यात्माचं खोल ज्ञान नाही, त्यांचाच बोलाबाला जास्त आहे. तर ह्याच्यावरती फार म्हणजे गरजेचं आहे बोलणं. नाही मग काय काय होत माहिती आहे का, जी सोन्याहून पिवळे माणसं आहेत
विवेक वैरागवान आहेत, ज्यांचं आचरण आचारो परमधर्म हा असं जे म्हणलं आहे, आचरणामध्ये पूर्ण शुद्ध आहेत आणि ज्यांनी आपली पूर्ण वेळ, तुम्ही आता आळंदीमध्ये चला तुम्हाला दाखवलं मी की तुम्हाला नाव सांगलं काही महाराजांचे, रंभू महाराज राऊत बाबा म्हणून तुम्ही ऐकले असेल तर. त्याच्यानंतर आपले डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा म्हणतात, त्यांना डॉक्टर बाबा म्हणून त्यांची प्रख्यात आहेत आळंदीमध्ये. पूर्ण वेळ विद्यार्थ्या करता, पंचदशी असेल, तुमचा अमृत अनुभव असेल किंवा वृत्ती प्रभाकर विचारसागरवरती रात्रंदिवस. आता ते इतक्या व्याधीने ते ग्रस्त आहेत तरीसुद्धा विद्यार्थी कथा वेळ जातात. राऊत महाराज, रंभू महाराज राऊत कितीही लांबून आले तर कीर्तनकाराचा 1 रुपया घेत नाहीत. हां. काय संतांचे थोर विचार देणे झाले. संतांचे ते म्हणले, त्यांनी एक नियमावली केली, माझं कीर्तन ठेवायचं असेल तर त्यांनी श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल या नामाची नामधुली म्हणजे लिखित स्वरूपामध्ये सगळ्यांना 200 पेज वह्या ते देतात. हं. म्हणजे वही ठराविक त्याला असे राखाने आखलेली आणि तेवढ्या भरून तुम्ही मला द्यायच्या, तेव्हा मी येईल. बाकी तुमचं मला श्रीफळ सुद्धा नको, 1 रुपयाचा विषय नाही. आपल्या परिसरामध्ये किती ठिकाणी आले ते नाही असं नाही. म्हणजे असेही महात्मे आहेत ना. पण समाजाला कसं आहे, 2 तास हसून ठेवणारा कोण आहे, म्हणजे समाजाचा तो याच्याकडे, चांगला महाराज असं वाटतो, असं बी आहे. समाजाचा ह्या क्षेत्राकडे पाहण्याचा हेतू मनोरंजनाचं साधन असं बसलाय. पण समाजाचा हो दे की हो, कीर्तनकाराचं हो नाही, कीर्तन करतो सगळ्यात महत्वाचं निरीक्षण आहे का नाही. मनोरंजनाचे जे असणारे जे व्यासपीठ आहेत किंवा ते जे स्टेज आहेत ते वेगळे आहेत. मी म्हणतो समाजाला काय वाटू द्या, पण तो तसा हेतू होणार नाही ह्याची काळजी कीर्तनकारांनी घ्यावी. 100% घेतली पाहिजे. मनोरंजन पहा, कीर्तन ही हसण्याचं साधन नाही आणि कीर्तन हे रडण्याचं साधन नाही. कारण एखाद्याकडे वकृत कला असेल तर तो त्याच्या वकृताने समाजाला रडवू शकतो. रडलं म्हणजे तो खूप थोरे असं नाही, आहे की नाही. भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य, प्रेम आणि ईश्वराबद्दलची असणारी जिज्ञासा, ओढ, संतांच्या विचाराबद्दलची असणारी त्याची श्रद्धा, आस्था दिवसेंदिवस वृद्धिगत होईल अशा प्रकारचं प्रबोधन त्याच्यातून होणं गरजेचं आहे. आणि नाहीतर मग ती खूप लाजवानी गोष्ट आहे, खूप लाजवानी गोष्ट. आता शेवटचा प्रश्न, ज्या गोष्टी घडल्यात किंवा घडायला पाहिजेत असं संतांचं आपण बोललो पहिल्यांदा. दुसऱ्यांदा मुद्दा आपण घेतला की हे आत्ता सध्या काय सुरू आहे. तिसरा मुद्दा असा की आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ह्या संप्रदायात पुढे येणाऱ्या काळात हे जरी सगळं वाढत असलं तरी काय बदल व्हावेत आणि याच्यावरती कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. याच्यावर एक 2-3 प्रकारे काम करावं लागेल. पहिली गोष्ट अशी, समाजाने कुठेतरी जागृत होणं गरजेचं आहे. समाजाने जागृत होणं असं गरजेचं आहे. जर तुम्ही एखादा कीर्तनकार त्याच्या मूळ गाभ्यापासून जर तो म्हणजे बाजूला सरकत असेल, त्याला म्हटलं पाहिजे महाराज आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, तुम्ही घेतलेल्या विषयावरती जो काय अभंग घेतला आहे त्याच्यावरती विवेचन करा. समाज जागृत झाला पाहिजे. कीर्तनकाराने सुद्धा आपल्याला आपली वाणी, आपलं देह, आपण कशा कथा आपण म्हणजे करतोय त्याच्यातून निवळ समाजाचं रंजन आहे का व्यावसायिकरण आहे का खरोखरच तुकोबरायचा ज्ञानोबरायचा असणारा जो मूळ ढाचा आहे समाजाकरता तो आपल्याकडून कितपत होतोय. आमचे गुरुवारी गावडे बाबा सांगायचे, आपण जेवण करत असताना ताटामध्ये केस पडलाय का, कचरा पडलाय का, किंवा ती भाजी शिळी तर झालेली नाही ना, तिचं बापका तर मारत नाही ना, हे पाहतो. तसं कीर्तनकारांनी, अहो तुम्ही बाकीची मंडळी रोज अपडेट होतात, कीर्तनकारांनी अपडेट झालं पाहिजे की एकच अभंग तेवढंच बोलणं, तेवढंच कलेच्या अंगाने चालले. अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा. आजही तुम्ही जाऊन जर 4 वर्ष 2 वर्ष कुठं अभ्यास केला तर तुमच्यामध्ये अजून खूप मोठा बदल होईल. आणि पहा, कीर्तन करून पहिल्यांदा आत्मसमाधान मला झालं पाहिजे, म्हणजे कोणाला, कीर्तनकाराला, त्या कीर्तनाने. मग तो म्हणेल बा आता मला पाकिट मोठं भेटतं तर मग माझं समाधान होतं, असं नाही. पाठीमागेला असणार काय दिलंय याच्यावरती समाधान हो, मी काय घेतलं याच्यावर. 2 तासामध्ये मी जे काही प्रबोधन केलं आहे ते समाज हिताकरता किती आहे का नाही, त्याच्यामध्ये माझी वाणी पवित्र किती झाली, संतांची वाङ्मयीन सेवा, ईश्वराच्या असणारी नामभक्ती त्याद्वारे किती झाली, ही जर त्याला आतमध्ये, तो जर आतमध्ये संतुष्ट झाला की ठीक आहे का, मला असं आहे समाजाला पटू न पटू पण मी कीर्तन करणं म्हणजे ईश्वराची सेवा आहे, संतांची सेवा आहे, लक्षात तुमच्या ही काही. आणि समाजसेवा तर आहेच, समाजामध्ये नाम भक्ती ज्ञान वैराग्य हे रुजवणं ही तर सेवा आहेच, पण प्राधान्याने ईश्वर सेवा म्हणून कीर्तनकार म्हणतो सेवेला घेतला अभंग, पण कोणाच्या सेवेला घेतला असताना विचाराची गरज असं वाटते. सेवेला म्हणजे ही सेवा ईश्वराची आहे, संतांची आहे, संत वाङ्मयाची आहे, परंपरेची आहे, संप्रदायाची आहे. अशा पद्धतीने 3 प्रकारे व्हावं लागेल. समाजानेही बदलणं गरजेचं आहे, कीर्तनकारांनी बदलावं लागेल आणि संप्रदायाने ह्याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल निश्चित घडून येईल असं मला वाटतं. याचा पूर्णपणे कीर्तनाचा हेतू हा अध्यात्म आणि लोकांना जागृत करणं किंवा लोकांना समाज प्रबोधन करणं हा असावा. थोडासा तुमचं एक उपयोगी साधन म्हणून थोडेफार पैसे घेतले हरकत नाही, पण तुम्ही पूर्ण व्यवसायकरण करू नये. नाही, आता असं पहा,
आता तुकोबारासारखे इतके विरक्तवान कोणा शकत नाही. तुम्ही जर म्हणलं तुमचे पदर पेट्रोल आता आहे थोडेफार तुम्हाला मी नाव सांगितलेले, पण मी म्हणतो कीर्तन करायला पैसे दिले पाहिजेत आणि कीर्तनकारांनी पैसे घ्यावेत. तसं तर तुकोबार म्हणतात तुका म्हणे घेती देतीन तेही नरका जाते. परंतु आता काळाचा महिमा आहे, तो किती दुरून येतोय, त्यालाही पोट आहे, म्हणजे त्याला पेट्रोलचा आणि त्याचा उदरनिर्वाह होईल तेवढे 1500 रुपये त्याला भेटत ठीक आहे. ते सुद्धा खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर त्यांनी पदरून आलं पाहिजे खऱ्या अर्थाने. जिथं कीर्तन करतोय त्या ठिकाणी अन्नही सेवन करू नये इतकं तुकोबार म्हणतात. जिथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे, आहे का नाही. म्हणजे बुक्का लावू नये गळा भाळा, माळ घालू नये गळा, तिथं माळ घालायची नाही, कुणाला बुक्का लावायचा नाही. तुका म्हणे द्रव्य देती घेती तीही नरका जाती. म्हणजे जसा घेणारा आहे ना, समाजाने जे म्हणलं का मी, जसा घेणारा दोष आहे का तसा देणारा सुद्धा फुकट नरकाला जातोय असं तुकोबार स्पष्ट बोललेले आहेत. आणि हरिकथा ही तुकोबार आहे, त्या हरिकथेला माझी आई म्हटली. त्या आईचा व्यवसाय करायचा का हो? त्या आपल्या आईचा कोणी व्यवसाय करेल का हो? हरिकथेला तुकोबार आई म्हटली, मग त्या हरिकथेचा व्यवसाय करायचा का? आई आपण बाजारात अशी उघडी मांडू का बरं, आहे का नाही. मी तर असं म्हणेल, आता गृहस्थी साधू आहेत म्हणजे महाराज लोक मंडळी आहेत, त्यांना येण्या जाण्यापुरतं समाजाने केलं पाहिजे. महाराज लोकांनी त्याची विशेष आसक्ती धरू नये की एवढंच असलं पाहिजे, आणि त्यांनी धरली तर समाजाने ते देऊ नये. तुम्ही जर नाही दिलं तर ते कुठून घेतील? तुम्हीच त्यांना फोन म्हणता की महाराज तुमचं मग किती पॅकेज द्यावं लागेल, आहे का नाही. मग तो म्हणतो नाही, 3 ठिकाणी बदल करणं गरजेचं आहे. 3 ठिकाणी बदल करणं गरजेचं आहे, समाज, संप्रदाय आणि स्वतः महाराज मंडळी. ह्या जर सगळ्या गोष्टीने, आणि तुमच्यासारखा मीडिया जो आहे ना, त्या मीडियाने बी थोर जी महाराज मंडळी आहे त्यांच्याकडे गेलं पाहिजे. किंवा आता संप्रदायाचा संख्यात्मक खूप मोठा विस्तार झाला आहे, पण गुणात्मक त्याच्यामध्ये किती त्या ठिकाणी आउटपुट येते हे तुम्ही त्याच्यावरती वेळोवेळी पाहिलं गेलं पाहिजे, आहे का नाही. आता समजा गेल्या वर्षी एवढे लोक होते वारीत, ह्या वर्षी एवढे लोक आहेत, चांगली गोष्ट आहे. म्हणजे संख्यात्मक होतोय मी तर म्हणतो आळंदी ते पंढरी इथपर्यंत जरी भरून गेलो तरी ती कमीच असं म्हणेल मी. परंतु गुणात्मक किती होत आहे, त्याला व्यवसायाचं किती स्वरूप येत आहे, त्याला भक्तीचं किती स्वरूप येत आहे. आणि ज्ञानोबारायांचा तुकोबाराचा जो मी तर तुम्हाला पुन्हा वारंवार सांगतो ना, जो गर्भित ढाचा आहे तिकडं आपण किती चाललोय हे समाजाने पाहिलं पाहिजे. तुम्ही साधा एक ग्रामपंचायत सरपंच निवडून असेल त्याचं पार सगळे बॅकग्राऊंड पाहता आणि कीर्तनाला कुणाला उभं करता, हे काय तुम्हाला कळत नाही का? ते तुम्हाला कळावं, कळत नसेल तुम्ही कळून घ्यावं, किंवा कळणारे जर समाजामध्ये कोणी जिज्ञासू असतील त्यांच्याच सल्ल्याने करावं. आणि कीर्तनकारांना एवढ्या पैसे डिमांड करू नये. कीर्तनकारांना ते करूच नाही हो, ते काही व्यवसाय साधन आहे का? ते व्यवसाय साधनच नाही, ते पोट भरत साधन नाही. ते भक्ती ज्ञान समाजामध्ये रूढ व्हायचं, पाठिंबागील निरोप पुढं सरकायचं काम त्याचा धोरा हा आहे. त्यात व्यवसायाचं काय संबंध आहे हो? व्यवसाय करता बघायचं लागेल तेवढे क्षेत्र आहेत ना. ओके, असं आहे. आपण इथं थांबूयात. पण त्यांनी जे निरीक्षण नोंदवलेत त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की तुम्हाला जसं सर्टिफिकेट मिळतं, तुम्ही पत्रकार होता किंवा अनेक व्यवसायात अनेक गोष्टी शिक्षण घेऊन होतो, तसं यालाही कुठंतरी चौकट असावी, यालाही कुठंतरी शिक्षण असावं, यालाही कुठंतरी प्रशिक्षण असावं, काय गोष्टी ह्या पुढे घेऊन जाणार आहे. दुसरा त्यांचा मुद्दा असा होता की समाजाने सुद्धा जागरूक व्हावं की आपण कोणाला किती पैसे देतोय किंवा आपण कोणाकडनं काय घेतोय. जर संतांचे ते विचार नसतील, तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी होतं तर तुम्ही सांगितलं पाहिजे, महाराज तुमच्याकडनं हे अपेक्षित नाही. आणि तिसरा मुद्दा असा आहे त्यांचा की महाराजांनी सुद्धा, कारण तुकाराम महाराजांनी जी रचना केली त्याच्यानुसार ठीक आहे आज परिस्थिती अशी की तुम्हाला तसं वागता येणार नाही, पण घेणारा आहे आणि देणारा नरकाला जातोय असं जर वाक्य असेल तर हरकत नाही. पण ही फुकाट सेवा जरी करत नसाल तुम्ही तर त्याला मर्यादा असाव्यात. 1,50,000, 60,000, 40,000, 30,000. तर ह्या आजच्या परिस्थितीला धरून कितपत योग्य. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळे बाजूला जरी ठेवले तरी एक मुद्दा असा की संतांनी जे सांगितले ते पुढं तुम्ही घेऊन गेलं पाहिजे. त्याला गायनाचं अंग असू द्या, त्याला हास्याचं विनोदाचं अंग असू द्या, पण त्याला किती मर्यादा असावी. त्यांनी मिठाचं उदाहरण दिलं की कितीपत आपण मीठ वापरतो तशा गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत. फार महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी आज सांगितल्यात. याच्यामधून बदल व्हावा ही अपेक्षा ठेवूयात. आणि त्यासोबत थांबूयात. गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, आष्टी, बीड. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.